ह्या 3 अंड्यापासून भेटणार आज आपल्याला 18 ग्राम प्रोटीन आणि थोडीशी रेसिपी आणि त्यात थोडीशी मस्ती. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. सकाळ सकाळी उठून पहिलं फ्रेश झालो, अभ्यासाला बसलो, मस्तपैकी अभ्यास केला. आता झाला होता ग्राउंडला जायचा टाइम. ग्राउंडवर जाऊन चांगला वर्कआउट करायचा म्हणल्यावर एनर्जी तर पाहिजे ना, म्हणून मस्तपैकी अंजीर खाल्ले आणि ग्राउंडवर आलो. आल्या आल्या लगेच आपण आपला वॉर्मअप चालू केला. मस्तपैकी 2-2.5 किलोमीटर पहिला वॉर्मअप करून घेतला. त्यानंतर स्ट्रेचिंग करून घेतली, लुजनिंग वगैरे सगळं करून घेतलं आणि आपल्या वर्कआउटला चालू केलं. तर आज वार शुक्रवार आणि शुक्रवारी असतो आपलं हिल वर्कआउट. मस्तपैकी मग हिल वर्कआउट करायला आलो होतो. हिल वर्कआउट आपला 30 मिनिटं होता. 30 मिनिटं हिल वर्कआउट पूर्ण केला. आपली बाकीची गँग तर काय आज आली नव्हती, म्हणून आपणच आपला पटपट वर्कआउट उरकवला आणि रोजच्या जागेवर जाऊन बाकीचा वर्कआउट चालू केला. म्हणलं होतं तिकडे जाऊन गोळा वगैरे टाकू, पण गोळा पण कोणी आणला नव्हता, म्हणून डायरेक्ट लुजनिंगला चालू केलं. मस्तपैकी मग जाऊन आपलं रोलरने लुजनिंग वगैरे करून घेतली, पाठ पण मोकळी करून घेतली. आजचा सगळा वर्कआउट पूर्ण केला आणि मस्तपैकी घरी आलो. घरी आल्यावर काय आपण डाएट भिजा नव्हता टाकला. म्हणलं आज नवीन रेसिपी काहीतरी ट्राय करू. तर नवीन रेसिपीसाठी लागणार होते आपल्याला 3 अंडे, 1 कांदा, 1 टमाटर आणि 2-3 मिरच्या. असं भरपूर काहीतरी व्हेजिटेबल घ्यायचे, कपा कापायचे आणि मस्तपैकी फोडलेल्या अंड्यामध्ये मिक्स करायचे आणि नंतर मग त्याला असं फिरवायचं नुसतं गर 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 गर. फक्त सांडू नका. सांडलं की रात्री तुमची काही खैर नाही. आज जर किचन मध्ये राडा झाला तर आज माझं काहीच खरं नव्हतं, म्हणून सगळे काम मस्तपैकी हळूहळू केले. मस्तपैकी मिश्रण केलं. गणितामधलं मिश्रण येत नाही म्हणून काय झालं, हे मिश्रण तर आपल्याला एकदम नंबर 1 जमतंय. मस्तपैकी तेल टाकलं, बनवलेलं सगळं मिश्रण तव्यावर ओतून दिलं आणि त्याचं काहीतरी असं झालं. मी विचार केला होता की ह्याचा शेप गोल होईल, पण ह्याचं असं काहीतरी होऊन बसलं. पण जाऊ दे, आता आपल्याला काही शेपची काही घेणं देणं होतं. आपल्याला फक्त प्रोटीनशी घेणं देणं होतं. मस्तपैकी टेस्ट तर नंबर 1 लागत होती.